एक 65 वर्षाची आजी अंगात 102 ताप घेऊन बाहेरच्या कडक उन्हात चालत होती. अंगात एवढा ताप असल्यामुळे अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या तिथेच रखरखत्या उन्हात खाली जमिनीवर पडल्या. रस्त्यावर माणसांची वर्दळ होतीच. त्याच गर्दीमधल्या एका माणसाने त्या आजीला खाली पडलेले बघितले आणि आजीला उचलून बाजूच्या गार्डनमध्ये एका बेंचवर बसवले. 15-20 मिनिट आजी बेशुद्धच होती. थोड्या वेळातच आजीला शुद्ध आली. त्या माणसाने आजीला पाणी प्यायला दिलं आणि सांगितलं, तुमच्या अंगात खूप ताप आहे, चला आपण दवाखान्यात जाऊयात. तेव्हा ती आजी म्हणाली, नाही, इथे जवळच माझं घर आहे, मी थोड्या वेळ इथे बसते आणि मग घरी जाते. तीच 65 वर्षाची आजी म्हणजे मनोरमाताई गार्डनमधल्या त्या बेंचवर बसून आपल्या नशिबाला दोष देत होत्या. तेवढ्यात एक 10 वर्षाचा गोंडस मुलगा आपली छोटी सायकल चालवत उद्यानात आला आणि सायकलवरून खाली उतरून इकडे तिकडे फिरू लागला. तेव्हा त्या मुलाची नजर मनोरमाताईंकडे गेली. तेव्हा तो धावतच मनोरमाताईंजवळ गेला आणि म्हणाला, आजी, तू इथे का बसली आहेस? त्या मुलाच्या तोंडून मनोरमाताईंनी आजी हे नाव ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी आले, कारण आजपर्यंत कोणीच त्यांच्याजवळ इतके प्रेमाने बोललेच नव्हते. पण मनोरमाताई काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा त्या मुलाने त्यांचा हात पकडला. जसा त्याने त्यांचा हात पकडला तो म्हणाला, आजी, तुला तर खूप ताप आला आहे. तेव्हा मनोरमाताईंनी लगेच त्या मुलाच्या हातून आपला हात सोडून घेतला आणि म्हणाला, नाही बाळा, तू माझा हात पकडू नकोस, नाहीतर तू सुद्धा आजारी पडशील. काही हरकत नाही आजी, माझी आई डॉक्टर आहे, ती लगेचच मला बरे करेल. आणि आजी, तू पण चल ना माझ्या घरी, माझी आई तुला सुद्धा लगेच बरे करेल. तो मुलगा मनोरमाताईंच्या हाताला पकडून खेचत म्हणत होता. त्या मनोरमाताई म्हणाल्या, अच्छा बाळा, तुझं नाव काय आहे? तेव्हा तो मुलगा म्हणाला, अगं आजी, तू किती विसरभोळी आहेस, तू तर माझे नाव ठेवले होतेस आणि तूच विसरून गेलीस. मनोरमाताईंना त्याचे बोलणे काही समजत नव्हते की हा मुलगा असे का बोलत आहे. तेव्हा तो मुलगा हसतच म्हणाला, आजी, कदाचित तुझं वय जास्त झालं आहे, त्यामुळे तू विसरली असशील. मी तर तुझा नातू देवांश आहे, तू मला एवढ्या लवकर कशी विसरलीस ग? असं बोलून तो मुलगा मनोरमाताईंना खेचत आपल्या घराकडे घेऊन जाऊ लागला. त्या मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, असे कुणालाही आपल्या घरी घेऊन जाऊ नये, तुझी आई बाबा तुला शोधत असतील. बाळा, तू पटकन तुझ्या घरी जा. या सर्व गोष्टी मनोरमाताईंनी त्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत त्याला समजावून सांगितल्या. तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, आजी, असे वाटते की वयासोबत तू सर्व गोष्टी विसरून गेली आहेस. असे म्हणत त्या मुलाने तोंडावर हात ठेवला आणि हसत म्हणाला, तू माझी आजी आहेस, मी असेच कोणाला थोडी माझ्या घरी घेऊन जात आहे. चल ना आजी, आपल्या घरी चल. मनोरमाताईंनी त्या मुलाच्या घरी जाण्यासाठी खूप नकार दिला, परंतु त्या मुलाने त्यांचं काहीच ऐकलं नाही. शेवटी हार म्हणून मनोरमाताई आपल्या काठीचा आधार घेत हळूहळू त्या छोट्याशा देवांसोबत त्याच्या घराच्या गेटवर पोहोचल्या. त्याने गेट उघडला तसं त्याच्या बाबांचा रमेशचा आवाज आला, देवांश बाळा, असे एकटा कुठे गेला होतास? मी तुला बजावून सांगितलं होतं ना की एकट्याने कुठेही जाऊ नकोस. आता थांब, मी तुला चांगलंच सांगतो. रमेश आपल्या मुलाला देवांशला घरातून मोठ्या आवाजात रागाने बोलावत होता. तेव्हा देवांशने मनोरमाताईंचा हात सोडला आणि म्हणाला, आजी, तू इथेच थांब, मी बाबांना बोलावून येतो. असे म्हणून तो धावतच घरामध्ये गेला. तर इकडे देवांश बाबा रमेशचा आवाज ऐकून मनोरमाताई विचार करू लागल्या की आपल्याला त्यांच्या घरात जायला नको, कारण त्यांनी आपल्याला वाईट साईड बोलून हकलवून दिलं तर काय. मनोरमाताईंची वेशभूषा पाहून तर त्यांच्यासोबत कोणी नीट बोलतसुद्धा नव्हतं, त्यामुळे घरात जाण्याची गोष्ट तर दूरच होती. मग त्या विचार करू लागल्या की देवांश तर अजून खूप लहान आहे, त्यामुळे त्याला कुठे माहीत आहे की कोण स्पृश्य आहे आणि कोण अस्पृश्य, त्यामुळे आपल्याला त्यांच्या घरात नको. असा विचार करून मनोरमाताई आपल्या हातातील काठीचा आधार घेऊन त्यांच्या घरापासून दूर जाऊ लागल्या. इकडे देवांश जसा त्यांच्या घरात आतमध्ये गेला तसं त्यांनी आपल्या बाबांना हात पकडला आणि म्हणाला, बाबा, बाहेर चला ना, मला तुमची आजीबरोबर भेट घालून द्यायची आहे, चला ना बाबा.
देवांशचे बोलणे ऐकून रमेश म्हणाला, बाळा, तू पुन्हा एकदा खोडकरपणा करू लागला आहेस. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझी आजी देवाघरी गेली आहे, पण तू असं ऐकणार नाहीस. आता तुझी चांगलीच धुलाई करावी लागेल. असे म्हणत रमेशने प्रेमाने देवांशला उचलून घेतले. तेव्हा देवांश म्हणाला, नाही बाबा, बघा ना, आजी बाहेर उभी आहे. तिला खूप ताप आला आहे. अगोदर तुम्ही बाहेर येऊन तर बघा. देवांशने खूप हट्ट केल्यानंतर रमेश बाहेर येऊन पाहू लागला, तर त्याला कुणी दिसलं नाही. तेव्हा तो म्हणाला, बाळा, इथे कुणीही नाही. बाबा, इथे माझी आजी होती. मी तिचा हात पकडून तिला इथपर्यंत आणलं होतं. ती इथेच उभी होती. मी खरं बोलत आहे. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही, पण तू रडू नकोस. उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यामुळे देवांश बाळा, तुला काय हवं आहे? परंतु देवांश एकच गोष्ट बोलत होता, आजी इथेच उभी होती, मला आजी हवी आहे. तेव्हा रमेश थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, आता रडणं खूप झालं बाळा, आता शांतपणे घरात जाऊन झोप. बाबांच्या अशा ओरडण्याने रडतच छोटा देवांश झोपी गेला. संध्याकाळी जेव्हा देवांची आई डॉक्टर आई घरी आली, तेव्हा देवांशला असं उदास पाहून ती म्हणाली, अरे बाळा, आज असं तोंड पाडून का बसला आहेस? काय झालं? बाबा तुला ओरडले का? तेव्हा रडतच देवांशने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई, बाबा मला ओरडले. बाबा खूप वाईट आहे. मी त्यांच्याबरोबर कट्टी घेतली आहे. तेव्हा रमेश हसतच म्हणाला, अच्छा, माझ्या बाळाने माझ्याबरोबर कट्टी घेतली आहे. बघू तरी जरा. तेव्हा देवांश म्हणाला, जा, मी तुमच्याबरोबर बोलणारच नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या आजीला घेऊन येणार नाहीत, तोपर्यंत मी तुमच्याबरोबर बोलणार नाही. अरे बाळा, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझी आजी आता नाही राहिली. तुझी आजी आता देवाघरी गेली आहे, त्यामुळे ती आता पुन्हा येणार नाही. बाबा, माझी आजी इथेच होती. तेव्हा डॉक्टर सरिता रमेशकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा रमेश म्हणाला, अगं, हा सकाळपासून पाऊस थांबल्याबरोबर गुपचूप बाहेर गेला होता. तेव्हा मी ओरडलं, तेव्हापासून याला माझा राग आला आहे आणि सकाळपासून याने आजीच्या नावाने रडगाणं चालू केलं आहे. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणजे त्याची बायको आपल्या मुलाचा मान राखण्यासाठी म्हणाली, ठीक आहे बाळा, आम्हीसुद्धा तुझ्या आजीला शोधण्यासाठी प्रयत्न करू. मग तर ठीक आहे ना. आता तरी हस. बघू, माझा छोटासा मुलगा खूपच हट्टी झाला आहे. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून देवांश खुश होऊन पुन्हा एकदा आपल्या आईला मिठी मारू लागला आणि रात्री आपल्या आजीविषयी चर्चा करत झोपी गेला. तो झोपी गेल्यानंतर डॉक्टर सरिता आणि रमेश दोघे विचारात पडले की मुलं कधी खोटं बोलत नाही. मग तो काय बोलत होता? सकाळी पण ही गोष्ट शक्य झाली नाही की त्याची आजी जिवंत आहे. शेवटी ते दोघेही आपल्या मुलाला झालेला भ्रम असे मानून झोपी गेले. सकाळी जेव्हा देवांश उठला, तेव्हा रमेश आणि डॉक्टर सरिता दोघांनी आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला सकाळी सकाळी अंघोळ घालून स्वच्छ तयार करून मंदिरात देवदर्शनासाठी घेऊन गेले. आज रमेश आणि डॉक्टर सरिता दोघांनीही आपापल्या ऑफिसला सुट्टी घेतली होती. रमेश आणि सरिता देवांच्या वाढदिवसाच्या दिवशी जवळच्या मंदिरात आजूबाजूला असणाऱ्या आठवणी घेऊन जात असायचे, कारण मोठ्या परिश्रमाने आणि खूप नवसाने त्यांना हा मुलगा झाला होता. त्यामुळे दरवर्षी ते अंबा मातेचे दर्शन घेऊन तिचे आभार मानत असत आणि गरिबांना जेवणाचे वाटप करत असत. आजसुद्धा त्यांनी सर्वात अगोदर अंबा मातेची पूजा केली, दर्शन घेतलं आणि त्या दोघांनी मिळून ते जेवण तयार केलं होतं. ते जेवण गरिबांना वाटले. मग काही वेळ त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसले होते. तेव्हा देवांश तिथे खेळू लागला. तेव्हाच एक वयोवृद्ध महिला तिथे पडलेली झाडाची पाने गोळा करत होती. तेव्हा देवांशची नजर त्या महिलेवर पडली. तेव्हा तो लगेच धावत त्या महिलेजवळ गेला. अरे आजी, तू कुठे गेली होतीस? त्या मुलाचा आवाज ऐकल्यानंतर ती वयोवृद्ध महिला म्हणजेच मनोरमाताई दचकल्या, कारण त्यांनी देवांचा आवाज चांगल्या प्रकारे ओळखला होता. तेव्हा देवांश म्हणाला, अगं आजी, तू काल कुठे गेली होतीस? तू गेल्यानंतर मी किती रडलो. तू तिथे थांबलीच नव्हतीस. तू खूप वाईट आहेस. तू प्रत्येक वेळेला मला सोडून जातेस. तेव्हा देवांश धावतच रमेश आणि डॉक्टर सरिता यांच्याजवळ गेला आणि त्यांचा हात पकडत त्यांना मनोरमाताईंजवळ घेऊन आला आणि म्हणाला, हे बघा बाबा, तुम्ही काल म्हणत होता ना की आजी नाही आहे. ही बघा, ही माझी आजी. आई बघ ना, आजीची तब्येत बरी नाही आहे. तिला खूप ताप आला आहे. आई, आजीला बघ ना. असं म्हणत देवांशने मनोरमाताईंचा हात आपल्या आईच्या
डॉक्टर आईच्या हातात दिला. तेव्हा डॉक्टर सरिता पाहू लागली तर खरंच खूप ताप मनोरमाताईंना आलेला होता. तेव्हा तेथील आवाज ऐकून मंदिरामधील पुजारीसुद्धा तिथे आले आणि म्हणाले की अरे बाळा, ही महिला तर खूप दुःखी आहे. ही कधी कधी इथे येते आणि इथे एका बाजूला बसून कितीतरी तासनतास रडत राहते. तिचे मन ठीक नसेल तेव्हा ती अशीच मंदिराच्या आजूबाजूला पडलेला कचरा साफ करत राहते. पण तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की बिचारीचं या जगामध्ये कोणीच नाही. असे बोलून मंदिरातील पुजारी आरतीसाठी निघून गेला. तेव्हा देवांश म्हणाला, आई, आजीला औषध दे ना, तिला लवकर बरं वाटेल. तर ती माझ्याबरोबर खेळेल, कारण तुम्ही लोक तर तुमच्या कामाला निघून जाता. घरात मी एकटाच राहतो. माझ्या आजीला घरी घेऊन चला ना. सरिता तशी एक डॉक्टर होती. मनोरमाताईंची अशी अवस्था पाहिल्यानंतर ती त्यांना आपल्या घरी घेऊन गेली आणि एक ग्लास दुधाबरोबर त्यांनी औषधं खाण्यासाठी दिली. थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोरमाताई त्यांच्या घरातून जाऊ लागल्या. तेव्हा देवांश मनोरमाताईंचा हात पकडत म्हणाला, आजी, तू कुठे जात आहेस? प्लीज आजी, आता कुठेही जाऊ नकोस. असं म्हणत देवांशने मनोरमाताईंना मिठी मारली. तेव्हा आई, सरिता आणि रमेश मनोरमाताईंना म्हणाला, तुम्ही आता कुठेही जाऊ नका, कारण तुम्ही अजूनही पूर्ण बरे झालेल्या नाहीत. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, माझं काय आहे, मी कुठेही जाऊन राहीन. तुम्ही लोकांनी एका अनोळख्या व्यक्तीसाठी एवढं काही केलं. या जगात असं कोणी कोणासाठी करतं का? सर्व लोक माझी अशी अवस्था पाहून माझ्यापासून दूर पळून जातात. तुम्ही लोकांनी माझ्यासाठी एवढं केलं. देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवू. मनोरमाताई आतमधून बाहेर जाऊ लागल्या. तेव्हा सरिता म्हणाली, नाही आई, जोपर्यंत तुम्ही चांगल्या बऱ्या होत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तसेच देवांश तुम्हाला आजी म्हणत आहे, त्यामुळे तो तुमच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही इथे आरामात राहा. डॉक्टर सरिताचं एवढं प्रेमाचं बोलणं ऐकल्यानंतर मनोरमाताई तिथे थांबण्यासाठी नकार देऊ शकल्याच नाहीत. काही दिवस तिथे थांबल्यानंतर मनोरमाताईंच्या शारीरिक स्वास्थ्यामध्ये खूप सुधारणा झाली. त्यांना योग्य वेळी औषधं, योग्य वेळी जेवण आणि दूध, फळे असा आहार मिळाल्यामुळे मनोरमाताई शारीरिकदृष्ट्या स्वस्थ वाटू लागल्या. आता देवांशसुद्धा त्यांच्याबरोबर आनंदाने राहू लागला. मनोरमाताई त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत होत्या. एक दिवस डॉक्टर सरिता आणि रमेश दोघे बसून चहा पित होते. सोबतच मनोरमाताईसुद्धा बसल्या होत्या. त्या डॉक्टर सरिताला म्हणाल्या, आई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू का? हां, विचार ना बाळा. आई, तुमचेसुद्धा कुटुंब असेल ना, तुमचीसुद्धा मुलं असतील ना, तरीसुद्धा तुम्ही अशा अवस्थेत एकट्या कशा? तेव्हा मनोरमाताई उदास मनाने म्हणाल्या, बाळा, माझंसुद्धा एक छोटं कुटुंब होतं, पण मला माहीत नाही आता ते कुठे आहेत. तेव्हा डॉक्टर सरिताने प्रश्नार्थक नजरेने विचारले, कुठे आहेत? त्यावर मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, 3 वर्षापूर्वी मी आणि माझा नवरा रघुनाथराव आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो. परंतु तीर्थयात्रा झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परत येत असताना रस्त्यामध्ये आमचा अपघात झाला. तो अपघात एवढा भयानक होता की माझा नवरा रघुनाथराव यांचा जागीच मृत्यू झाला आणि मी अभागी माझ्या नवऱ्याचे शेवटचे दर्शनसुद्धा घेऊ शकले नाही. माझा एक मुलगा आहे, त्याचं नाव नवीन आहे आणि त्याची बायको, तिचं नाव पूजा. त्यांची 2 मुले आहेत, सोनू आणि मोनू. जोपर्यंत माझा नवरा होता तोपर्यंत माझ्या घरामध्ये माझंच राज्य चालत होतं. कुणीच माझ्यासमोर मोठ्या आवाजात बोलत नव्हतं. परंतु माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलावर आणि सुनेवर जणू काही मी एक ओझं बनून राहिली होती. कारण अपघातानंतर मी माझ्या कामासाठीसुद्धा त्यांच्यावर अवलंबून राहू लागली होती. शेवटी एक दिवस माझी सून पूजा तिच्या नवऱ्याला म्हणाली की मी या म्हातारीपासून खूप त्रासली आहे. हिने तर माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, पूजा, तू अगदी बरोबर बोलत आहे, पण आईला कुठे सोडून येऊ शकत नाही. त्यामुळे हिला सण तर आपल्याला करावेच लागेल. माहिती नाही ह्या म्हातारपणात तीर्थयात्रेला जाण्याची काय गरज होती. आता मोडून तोडून बसली आहे घरात. आता आयुष्यभर आपल्याला हिचं ओझं उचलावं लागेल. हिच्या सेवेसाठी एखादी बाईसुद्धा ठेवू शकत नाही, कारण त्या बाईचा पगार आपल्यालाच द्यावा लागेल. तेव्हा पूजा म्हणाली, मला काही माहिती नाही. तुम्ही काहीही करा, परंतु मी आता तुमच्या आईचं कोणतंही काम करणार नाही. त्यामुळे माझ्याकडून एखादी बाई त्यांची सेवा करण्यासाठी ठेवा. त्यामुळे माझ्या मुलाने एका बाईला माझी सेवा करण्यासाठी ठेवली, परंतु तीसुद्धा माझ्या सुनेच्या
पचने पडली नाही. माझी सून त्या बाईलासुद्धा परेशान करू लागली आणि ती कामवाली बाई माझं काम करण्याऐवजी माझ्या सुनेचीच कामं करू लागली. कधी ती कामवाली अगोदर माझ्याकडे आली तर लगेचच सुनबाईला राग यायचा. खरं तर माझी सेवा करण्याचे फक्त कारण होते, पण सुनबाई तर त्या कामवालीकडून दिवसभराची तिची सर्व कामे करून घेत असायची. शेवटी ती कामवाली बाई माझ्या सुनेची अशी नाटकं पाहून काम सोडून निघून गेली. तिने खोटं सांगितलं की मला 2-3 दिवसांची सुट्टी हवी आहे, परंतु ती पुन्हा कधी आलीच नाही. ज्या दिवशी कामवाली सोडून गेली त्या दिवशी माझ्या रूममध्ये कोणी जेवण घेऊनसुद्धा आले नाही. भुकेने व्याकुळ होऊन माझ्या सुनेला मी आवाज देत होती, परंतु कोणी माझा आवाज ऐकलासुद्धा नाही. शेवटी मी कसे तरी पडत झडत किचनमध्ये पोचले. तेव्हा समोरच्या एका ग्लासमध्ये दूध ठेवले होते आणि चुकून माझा पाय त्या ग्लासला लागला आणि त्या ग्लासातील दूध खाली सांडले. त्या आवाजाने माझी सून धावतच किचन रूममध्ये आली आणि जोरात ओरडू लागली. या म्हातारीने तर आमचं जगणं मुश्किल केलं आहे. तिने अगोदर त्या कामवालीला परेशान करून पळून लावलं आहे. कामवालीला आता आणि सर्व दूध खाली सांडवले. दिवसेंदिवस आमचा खर्च वाढवत आहे. आता तर हिला मी सोडणार नाही, असं बोलून तिने मला धक्के मारत माझ्या रूमपर्यंत आणली आणि माझ्या रूमच्या दरवाजातून मला आतमध्ये ढकलून दिली. परंतु त्या परिस्थितीमध्ये मला आधार देणारं कोणीच नव्हतं. ती पूर्ण रात्र मी वेदनेने ओरडत होती, पण कुणीही मला पाहण्यासाठी आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रूम बाहेर जाऊ लागली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी तिथेच बेशुद्ध होऊन पडले. जेव्हा मला शुद्ध आली, माझे डोळे उघडले तेव्हा मी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मी तिथल्या एका नर्सला विचारलं की मी इथे कशी आले आहे. तेव्हा ती म्हणाली की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला इथे घेऊन आले होते, पण मला माहिती नाही आता ते कुठे गेले आहेत. जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होते तोपर्यंत मला कोणी पाहायलासुद्धा आले नाही. पुन्हा 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला कोणी घेण्यासाठी आलं नाही. शेवटी मी कसं तरी माझं सामान घेतलं आणि हॉस्पिटलच्या बाहेर पडले. त्याने माझ्या बॅगमध्ये काही फाटलेले कपडे, माझ्या नवऱ्याचा एक जुना फोटोही ठेवला. तेव्हापासून मी इकडे तिकडे भटकत आहे. मुलासाठी आम्ही सर्व काही कुर्बान केलं, परंतु मुलाला एक म्हातारी आई सांभाळणंसुद्धा जड झालं आहे. हे बोलताना मनोरमाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर सरिता आणि रमेश दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. तेव्हा छोटा देवांश मनोरमाताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, आजी तू का रडत आहेस, मी आहे ना तुझ्याजवळ, असं म्हणून तो मनोरमाताईंच्या मांडीवर येऊन बसला. तेव्हा डॉक्टर सरिता मनोरमाताईंना म्हणाली, हो आई, तुम्ही अजिबात चिंता करू नका, आम्ही लोक आहोत ना, आम्हीसुद्धा तुमच्या मुलगा आणि सुनांप्रमाणे आहोत. हळूहळू वेळ निघून गेली. आता मनोरमाताई डॉक्टर सरिता आणि रमेशच्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे राहू लागल्या होत्या. त्या कुठेही फिरायला गेल्या तरीसुद्धा ते दोघे मनोरमाताईंना आपल्यासोबत घेऊन जात होते. त्या दोघांना आता असेच वाटू लागले की एका मोठ्या माणसाचा आशीर्वाद सतत आम्हाला मिळत आहे. त्यामुळे सर्वजण एकमेकांबरोबर मोठ्या आनंदाने राहत होते. एक दिवस अचानक मनोरमाताईंनी रमेश आणि सरिताला आपल्याजवळ बोलावून घेतले आणि आपल्या नवऱ्याच्या प्रतिमेच्या पाठीमागे ठेवलेली काही कागद बाहेर काढत म्हणाली, बाळा, आज मी तुम्हाला लोकांना काहीतरी देणार आहे. तेव्हा आश्चर्यचकित होऊन डॉक्टर सरिता म्हणाले, हे काय आहे आई? बाळा, हे माझ्या जमिनीचे कागदपत्र आहे. ही जमीन माझ्या नवऱ्याने तीर्थयात्रेला जाण्याअगोदर खरेदी केली होती. मी विचार केला होता की तीर्थयात्रेवरून घरी आल्यानंतर मुलांना सरप्राईज देईल, परंतु येताना रस्त्यामध्येच आमचा अपघात झाला आणि माझा नवरा तर देवाला प्रिय झाला. खरं तर हे पेपर मी माझ्या सुनेला आणि मुलाला देणार होती, परंतु त्यांचे माझ्याबरोबरचे वागणे आणि ती वागणूक पाहून मी हे पेपर माझ्या नवऱ्याच्या फोटोच्या फ्रेमच्या पाठीमागे लपवून ठेवले होते, कारण मुलाला आणि सुनेला या कागदपत्रांविषयी समजू नये म्हणून. पण त्यांना तर आपल्या बाबांचा फोटोसुद्धा त्या घरामध्ये नको होता, म्हणून त्यांनी माझ्या कपड्यांसोबत माझ्या नवऱ्याचा फोटोसुद्धा माझ्या बॅगमध्ये टाकून दिला होता. आता तुम्हीच माझी मुलं आहात, तुम्ही माझी एवढी काळजी घेत आहात, म्हणून ही कागदपत्रे मी तुम्हाला देत आहे. प्लीज बाळांनो, तुम्ही हे घेण्यासाठी नकार देऊ नका. आई, आम्ही पण हे घेऊ शकत नाही. बाळा, मी हे तुमच्या उपकाराच्या बदल्यात देत नाही. मी आता माझा मुलगा आणि सून तुम्हालाच मानत आहे, त्यामुळे माझं प्रेम समजून हे कागदपत्र तुमच्याजवळ ठेवा. तेव्हा डॉक्टर सरिता आणि रमेश काही वेळासाठी शांत झाले आणि म्हणाले, कारण त्या जमिनीची किंमत आज कमीत कमी 50 लाख रुपये होती. कारण जेव्हा मनोरमाताईंच्या नवऱ्याने ती जमीन खरेदी केली होती
त्या जमिनीच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नव्हती त्यावेळेस, परंतु आता 3 वर्षामध्ये ती जमीन नवीन बनवलेल्या हायवेच्या बाजूला येत होती, म्हणून त्या जमिनीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे अशा प्रकारची जमीन आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खरेदी करणे शक्य नाही. म्हणून ते नवरा बायको दोघे आपल्या आईला म्हणाले, आम्ही ही जमीन नाही घेऊ शकत. आम्ही तुमची सेवा कोणत्याही लोभापोटी केलेली नाही. प्लीज आई, आम्ही ही जमिनीचे कागदपत्र नाही घेऊ शकत. तेव्हा मनोरमाताई एकदम उदास झाल्या. मनोरमाताईंना असे उदास आणि दुःखी झालेले पाहून डॉक्टर सरिता म्हणाली, अच्छा ठीक आहे आई, तुम्ही उदास होऊ नका. आम्ही तुमचा मान राखतो, पण तुम्हालासुद्धा आमची एक गोष्ट मान्य करावी लागेल. आम्ही त्या जमिनीवर एक हॉस्पिटल बांधतो. त्या हॉस्पिटलला तुमचं नाव असेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांवर मोफत उपचार केले जातील किंवा कमीत कमी पैशांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. परंतु त्या हॉस्पिटलचे सर्व अधिकार तुमच्या हातात असतील. डॉक्टर सरिताचे असे बोलणे ऐकल्यावर मनोरमाताईंना खूपच आनंद झाला. त्या लगेच म्हणाल्या, अरे बाळा, यापेक्षा चांगलं काय असू शकतं? पण हॉस्पिटल बनवण्यासाठी खूप पैसे लागतील ना? तेव्हा रमेश म्हणाला, आई, तुम्ही त्याची चिंता करू नका, कारण तुमची ती जमीन खूप मोठी आहे. जर आपण त्या जमिनीचा काही भाग विकला तर आपल्याला खूप सारे पैसे मिळतील आणि काही पैसे आपण शिल्लक राहिलेल्या जमिनीवर कर्ज घेऊन हॉस्पिटल बनवण्यासाठी त्या पैशांचा वापर करू शकतो. या गोष्टीवर सर्वांचे एकमत झाले. तेव्हा रमेशने त्या जमिनीतील काही भाग विकला आणि बँकेकडून उरलेल्या जमिनीवर हॉस्पिटल उभारण्यासाठी काही कर्ज घेतले आणि हॉस्पिटल बनवण्याचे काम सुरू झाले. 2 वर्षातच एक खूप मोठे हॉस्पिटल बनवून तयार झाले. मनोरमाताईंच्या हस्ते त्या हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला. हॉस्पिटलची प्रसिद्धी हळूहळू सर्व जगभर पसरली, कारण जेवढे गरीब लोक होते ते हळूहळू त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येऊ लागले. या अनमोल कामासाठी मनोरमाताईंना राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा झाली. त्या दिवशी सकाळी लवकर उठून मनोरमाताई आंघोळ करून पूजापाठ करून देवांशला स्कूलमध्ये पाठवण्याची तयारी करत होत्या. तेवढ्यातच डॉक्टर सरिता मनोरमाताईंच्या जवळ आली आणि म्हणाली, आई, तुमचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. तुम्ही तिथे थोड्या लवकर पोहोचा. तुम्ही असे करा, देवांशला स्कूलमध्ये सोडल्यानंतर सरळ तिकडेच या, नाहीतर तुम्ही आत्ताच माझ्याबरोबर तिकडे चला. नाही बाळा, तू जा, तुला उशीर होईल. मी माझ्या नातवाला स्कूलमध्ये पाठवते आणि मग येते. मनोरमाताई देवांशला स्कूलमध्ये सोडण्यासाठी निघाल्या. तेव्हा रस्त्यामध्ये देवांश चिप्स खाण्यासाठी हट्ट करू लागला. तेव्हा मनोरमाताईने एक चिप्सचे पॅकेट आणून देवांशला दिलं. तेव्हा त्यातील चिप्स खाऊन तो पॅकेट देवांशने स्कूलच्या गेटसमोर असणाऱ्या रस्त्यावरच टाकला. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, कचरा असा रस्त्यावर फेकायचा नसतो. तेव्हा देवांश सॉरी आजी असं म्हणत धावतच स्कूलच्या गेटमधून आतमध्ये गेला. मनोरमाताई आता त्या चिप्स पॅकेट उचलण्यासाठी त्या जवळ पोहोचल्या. तेवढ्यात एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि चिप्स पॅकेट बाहेर फेकत त्या गाडीतील माणूस म्हणाला, म्हातारे हे सुद्धा उचल. त्या मनोरमाताईंनी मागे वळून पाहिलं तर त्यांचा मुलगा नवीन आणि सून पूजा त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले की ही म्हातारी इथे कुठे फिरत आहे, इथे कुठे आले आहे. तेवढ्यात मनोरमाताईंची सून पूजा अजून एक चिप्सचे पॅकेट मनोरमाताईंच्या तोंडावर फेकत म्हणाली, हे घे म्हातारे, खूप दिवसापासून उपाशी असतील ना, हे घे, खाऊन घे आणि हा कचरासुद्धा कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून दे. तेवढ्यात मनोरमाताईंच्या कारचा ड्रायव्हर आला आणि त्याने त्यांच्या मुलाच्या जोरात कानशिलात मारले आणि म्हणाला, तुमची एवढी हिंमत, तुम्ही मॅडमबरोबर अशा प्रकारे बोलत आहात. तेव्हा नवीन म्हणाला, अरे ही काय, कोणती मॅडम? मॅडम वगैरे नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. एवढ्यात त्याच्या दुसऱ्या गालावर अजून एक जोरदार कानाखाली पडली. तू आता जास्त बडबड केलीस ना तर तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पाठवेल, मग तिकडे चक्की पिसत राहा. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, अरे बाळा, काय याच्या नादी लागला आहेस, चल आपल्याला उशीर होत आहे. तेव्हा ड्रायव्हर मनोरमाताईंना कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये घेऊन पोचला. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली, आई, तुम्ही कुठे राहिला होतात? मी तुमची किती वेळ वाट पाहत होते. चला लवकर, मीटिंग सुरू होणार आहे. सर्वजण तुमची वाट पाहत आहे. मनोरमाताई मीटिंगमध्ये पोचल्या. अजून मीटिंग चालू होती. तेवढ्यातच अचानक नर्स डॉक्टर सरितांना बोलवण्यासाठी आली. मॅडम, एक इमर्जन्सी केस आली आहे, प्लीज तुम्ही लवकर या. डॉक्टर सरिता लगेच मीटिंग सोडून हॉस्पिटलच्या आतमध्ये आल्या आणि त्यांनी पाहिलं तर एक व्यक्ती खूपच गंभीर अवस्थेमध्ये स्ट्रेचरवर पडला होता. त्याच्या एका पायाला खूपच गंभीर दुखापत झाली होती. त्या
डॉक्टर सरिता म्हणाले, याचे इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागेल. कदाचित त्यांचा पायसुद्धा कापावे लागेल. त्या व्यक्तीच्या बाजूच्या बेडवर पडलेल्या महिला डॉक्टर सरिताचे बोलणे ऐकून रडू लागली आणि म्हणाली, प्लीज डॉक्टर, माझ्या नवऱ्याला वाचवा. डॉक्टर सरिता त्या महिलाबरोबर बोलतच होत्या. तेवढ्यात मनोरमाताई तिथे आल्या. तेव्हा त्या महिलेची नजर मनोरमाताईंवर पडली. तेव्हा ती महिला ओरडत म्हणाली, हे म्हातारे, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? नक्कीच तू वाईट नजर टाकली असशील, म्हणूनच माझ्या नवऱ्याची अशी अवस्था झाली आणि आमचा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा डॉक्टर सरिता मागे वळून पाहिलं तर मनोरमाताई उभ्या राहिलेल्या होत्या. डॉक्टर सरिता त्या महिलेला म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का या कोण आहेत? तेव्हा डॉक्टर सरिताचे बोलणे चालू असतानाच मध्येच ती महिला म्हणाली, डॉक्टर, तुम्हाला माहीत नाही, ही महिला खूपच कमनशिबी आहे. अगोदर हिने हिच्या नवऱ्याला खाल्ले आणि आता माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला हिची नजर लागली. तेव्हा डॉक्टर सरिता ओरडतच म्हणाल्या, जरा तू शांत बसली नाहीस तर तुझ्यासाठी ते चांगलं होणार नाही. तुला माहिती आहे या कोण आहेत? ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ह्या हॉस्पिटलच्या मालकीनबाई आहेत, श्रीमती मनोरमाताई. कदाचित तुम्ही बाहेरून येताना हॉस्पिटलचं नाव वाचलं नाही. हे ऐकल्यानंतर ती महिला हैराण झाली. ती महिला म्हणजे मनोरमाताईंची सून पूजा होती. काही वेळानंतर ती मनोरमाताईंवर हसत होती. अहो डॉक्टर मॅडम, असं कसं होऊ शकतं? तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाल्या, काय होऊ शकतं? काही नाही. त्या अगोदर तुम्ही पैशांची व्यवस्था करा, त्यांच्या ऑपरेशनची व्यवस्था करा. ऑपरेशनसाठी कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये खर्च येईल. तेव्हा पूजा म्हणाली, पण डॉक्टर, मी एवढ्या लवकर इतक्या पैशांची व्यवस्था कशी करू शकते? पूजाला आता काय करावं काहीच कळत नव्हतं. पण आज मात्र तिने केलेल्या वाईट कर्माची तिला आठवण होत होती. म्हणूनच तिने लगेच मनोरमाताईंचे पाय पकडले आणि त्यांची माफी मागू लागली. प्लीज आई, आम्हाला माफ करा आणि तुमच्या मुलाला वाचवा. डॉक्टर सरिता हे सर्व पाहून आश्चर्यचकित होऊन बघत होत्या. मनोरमाताई म्हणाल्या, हा माझाच मुलगा आणि सून आहे, त्यामुळे त्यांच्यावर मोफत उपचार व्हायला हवे. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली, हो आई, तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी लगेचच त्यांच्यावर उपचार सुरू करते. त्यानंतर मनोरमाताई तिथून बाहेर आल्या, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये एकसुद्धा अश्रू नव्हता. त्या शांतपणे तिथून आपल्या घरी निघून गेल्या. संध्याकाळी डॉक्टर सरिता जेव्हा घरी आल्या तेव्हा मनोरमाताईंना पाहून त्या चकित झाल्या, कारण त्यांना वाटत होते की आज आई खूप दुःखी असतील. पण मनोरमाताई त्यांचा मुलगा देवांशबरोबर खूप चांगल्या प्रकारे खेळत होत्या. डॉक्टर सरितांना पाहिल्याबरोबर मनोरमाताईंनी समजून गेल्या की त्या काय विचारणार आहे, म्हणून त्या स्वतः डॉक्टर सरितांना म्हणाल्या, बाळा, तुला वाटत असेल की मला त्या लोकांसाठी वाईट वाटलं असेल, तर हो, माणुसकीच्या नात्याने मला त्या लोकांचे वाईट वाटले, परंतु एक आई म्हणून त्यांच्याबरोबर आता माझे कोणतेही नाते राहिलेले नाही. पुढे मनोरमाताई म्हणाल्या की वेळ किती पटकन निघून जात आहे ना, काही समजतच नाही. म्हणून सरिता बाळा, मी असा विचार करते की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जवळच्या मंदिरात जाऊन गरिबांना जेवण देऊया. जेवढे गरजू लोक आहेत त्यांना ब्लँकेट आणि स्वेटर देऊया, कारण आजसुद्धा खूप लोक असे आहेत जे थंडीने परेशान आहेत, ज्यांच्याकडे परिधान करण्यासाठी पुरेसे कपडेही नाहीत आणि राहण्यासाठी छतही नाही, खाण्यासाठी अन्न नाही. कारण आजपासून 3-4 वर्षापूर्वी जेव्हा देवांश मला भेटला तेव्हा माझी अवस्थासुद्धा अशीच होती. माझ्याकडे राहण्यासाठी कोणतेही छत नव्हते आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उबदार कपडे नव्हते. त्या दिवशी उद्यानामध्ये बेंचवर बसून मी थंडीने कुडकुडत होते, मला ताप होता. जर त्या दिवशी देवांश माझ्याजवळ आला नसता तर कदाचित काही दिवसांमध्ये मी या जगातून निघून गेली असते. असे बोलता बोलता मनोरमाताईंच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली, अहो आई, तुम्ही भावूक होऊ नका, तुम्ही योग्य तेच बोलत आहात. आपण या 9 वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीतरी नवीन करूया. मी आजच दुकानवाल्याबरोबर बोलून ब्लँकेट आणि स्वेटरची ऑर्डर देते. तुम्ही काळजी करू नका. असं म्हणत करू नका, जसं तुम्ही म्हणत आहात तसंच होईल. 10 दिवसानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवांशसुद्धा लवकर उठला आणि मनोरमाताईंना म्हणाला, आजी, मी पण तुमच्यासोबत ब्लँकेट आणि स्वेटर वाटण्यासाठी येईल. हो बाळा, का नाही? तुझ्यामुळेच तर मी आज या सर्व गोष्टी करत आहे. साधारणतः 11 वाजेपर्यंत रमेश आणि डॉक्टर सरिता सुद्धा तयार होऊन मंदिराच्या प्रांगणामध्ये पोहोचले. सुरुवातीला डॉक्टर सरिता आणि मनोरमाताईंनी तिथे उपस्थित सर्व गरिबांना जेवण दिले. मग सर्वांना एक ब्लँकेट आणि स्वेटर वाटण्याचे काम सुरू झाले. ते काम झाल्यानंतर सर्वजण जेव्हा घरी जाण्यासाठी कारमध्ये बसले तेवढ्यात पूजा आपला नवरा नवीनला व्हीलचेअरवर घेऊन तिथे पोचली. मनोरमाताईंसमोर हात जोडून त्यांची माफी मागत म्हणाली, प्लीज आई, आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्यासोबत खूप वाईट वागलो, तुमच्यावर खूप अत्याचार केले, पण प्लीज आई, तुम्ही आमच्याबरोबर घरी चला. तुम्ही
तुमच्या मुलाची अवस्था बघा. तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या, कोण मुलगा, कुणाचा मुलगा? बाळा, तुम्हा लोकांबरोबर माझं कोणतंही नातं नाही. माझा फक्त एकच मुलगा आणि सून आहे. त्यांच्याबरोबर मी आता उभी आहे आणि दोघे माझी खूप चांगल्या प्रकारे सेवा करत आहे, काळजी घेत आहे. तुम्ही लोकांनी तर मला मरण्यासाठी सोडून दिले होते. आज हाच माझा नातू देवांशमुळे मी आज अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर उभी आहे, असे मनोरमाताई देवांशच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले. तेव्हा कारमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि स्वेटर काढून आपल्या मुलाला आणि सुनेला देत त्या म्हणाल्या, देवाच्या कृपाने आज आम्ही गरजू लोकांना जेवण आणि स्वेटर वाटले होते. तुमचं नशीबसुद्धा चांगले आहे, त्यामुळे तुम्ही बरोबर योग्य वेळेत पोचतात. म्हणून हे जेवण आणि स्वेटर घ्या. सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नसेल, असं म्हणत मनोरमाताईंनी आपल्या नातवाचा देवांचा हात पकडला आणि रमेश आणि डॉक्टर सरितासोबत आलिशान कारमध्ये बसून आपल्या घराकडे निघून गेल्या. आज त्यांचा मुलगा आणि सून मनोरमाताईंकडे पाहतच राहिले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मनोरमाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केले नाही. हे योग्य केले का अयोग्य, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.